आता तुम्ही सांगशील मला तो इकडे तिकडे यो घरच्या जाऊन वापस आला इकडं आम्हाला शोधायला. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या अगदी पहिल्या ब्लॉगमध्ये. मी आहे सॅम आणि आज मी चाललो आहे रानात शेवल्यांना. तर तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की आम्हाला किती शेवली भेटतात. तसे आम्ही काल पण आणलेलो, तर काल थोडेफार आम्हाला भेटलेले. त्याच्यातच अजून मग आमची भाजी होईल आणि त्यात भाजीत टाकायला काकड्या लागतात, ते पण आम्ही शोधणार आहोत. तर तेच या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला ब्लॉग एन्जॉय करा. पाऊस सकाळी पडत होता, आता तर गेला आहे पाऊस. त्याच्यामुळे आम्ही रानात आलो आहे. तर चला पुढे बघू. आम्ही तिघंजण आलो. आई तिकडे मागे आहे, एक गौरव आहे तो तिकडे आहे आणि मी इकडे फिरतो. हा बघ गौऱ्या इकडे फिरतो. गौऱ्या भेटला का? गौऱ्याला 2 शेवली भेटलेत, आपल्यालाच नाही अजून भेटली. गौऱ्या किती भेटली? 2 भेटली. आपण इकडे शोधू. इतकं फिरून झाल्यावर आपल्याला तिथे एक शेवला दिसलाय, तो दाखवतो. तर हा छोटा आहे, त्याच्यामुळे आपण थोडासा त्याला बुडापासून काढण्याचा प्रयत्न करू. हवा आपल्याला पहिला शेवला भेटलाय. आमच्याकडे अजून झाली नाही शेवली, त्याच्यामुळे जास्त नाहीत. पण आपण 2-4 दिवसात एका अशा ठिकाणी जाणार आहोत ना, तिकडे खूप शेवली होतात. तर तिकडे पण तुम्हाला दाखवेल गेल्यावर. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आम्हाला किती शेवली भेटतात किती नाही. गौरव इल्लोत आहे का बघ, इल्लोत आहे का बघ. आमच्याकडे अजून शेवली झाली पण नाही आणि बरेच लोक फिरतात, त्याच्यामुळे आता आम्हाला काही शेवली भेटत नाही. काल भेटलेली आम्हाला थोडीशी, त्याच्यातच म्हटलं आज पण जाऊ, काय भेटतील अजून, तर आपली भाजी पण होईल. तर बघू भेटतात का पुढे अजून. आलो आहे तर भेटतीलच, असं काही विषय नाही का नाही भेटणार. हे बघा आम्ही जे काकडं शोधत होतो ना, हे बघा काकडाची झाडं. पण त्याच्यावर सध्या तर काकडं तर आहेत नाही. बघू अजून पुढे जर असतील तर. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा, मी शेवली शोधतो. बघा अजून एक आपल्याला दिसला इथं. हा बघा, हा थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा. हा बघा, हा तो मोर. तर पुढे पण आपल्याला जर दिसला तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता तो अचानक उडून आला ना, इथनं उडून आला असा, इथनं इकडे गेला, त्याच्यामुळं तुम्हाला दाखवायला भेटलं नाही. तर पुढे जर आपल्याला दिसलं तर मी दाखवेल तुम्हाला. बघा इकडे पण अजून भेटलेत आपल्याला. इकडे बहुतेक कोणी फिरायला आलं नसेल अजून, त्याच्यामुळे आपल्याला सापडतात. इकडे शोधू आपण अजून आहेत का. तर तसं शेवली यांची भाजी कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण शेवल्यांना रानात जातो आहे, तुमच्याकडे किती शेवले येतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आता शेवली बघू आपण, पुढे जाऊ थोडा. गावाकडे राहण्यात जी मजा आहे ना, ती शहरात नाही. कारण गावाकडे तुम्हाला पावसाळ्यात रान मजा खाण्याचे
काहीच कमी नसते. शहरामध्ये तुम्ही विकत घ्याल तेव्हाच तुम्हाला रानभाज्या खायला मिळतील, पण तुम्ही जंगलात सहज जरी फिरायला आलेत ना गावाकडे, तरी पण तुम्हाला वेगवेगळ्या रानभाज्या मिळतील. फक्त थोडं फिरावं लागेल आणि तुम्हाला रानभाज्यांची माहिती पाहिजे बस. गौऱ्या तिकडे फिरतो खाली, आपण इकडे उभं राहतो. आई अजून आली नाही आपली. आई होते इकडे. हां आई होती त्या. हा हा गौऱ्या इकडे वरतं वरतं इकडं. आई आले तिकडं, आपण तिकडे जाऊ आता. आईला किती भेटलेत बघू आपण. आपल्याला तरी तीनच भेटलेत, आपण एवढी जागा फिरलोय. तर बहुतेक काकडं झालेत वाटतं. हे बघा आपल्याला इथं एक पडलेलं दिसलंय. हे बा आई इकडं आहे आपली. हे बा आम्ही इकडं फिरलो, तीनच भेटली मला. फिरत्याने इकडं पण आहे ना माणसं. मोर बघला का निघत नाही, इथून ओढला मस्त. किती भेटले तुला बघ? 3-4 भेटले रे. मला 3 भेटली, गौऱ्याला भेटले 3-4. अशी करून भाजी होईल आपली. खाली पडलेले आहेत नाही बघ. येते कशी गेलं तिथं भेटली मला. बरीच ना, आलाच हे बघ कापला. काकडा शेवल्यांच्या भाजीत टाकतात. अजून काय टाकतात? अजून काय नाही टाकत आता. काकडा बोंडारा भेटला तर बोंडारा पाला. बोंडारा त्याचा पाला टाकतात. आणि कुठं जायचं आता? हां आता आम्ही तिकडे दुसरीकडे चाललो. इथं काय शेवले सापडत नाही, पण काकडा आम्ही घेतलेत. आम्हाला जेवढी पाहिजे होती भाजीला लागतील तेवढे आम्ही काकडे घेतलेत. आता शेवली शोधू आता. हां तिकडूनच आलो मी. इकडे दिवा नाही दिसत ना आपल्याला. काल दिवा किती दिसलेला. गेला वाटतं गौऱ्या तिकडून येतो. इकडून असं असं खाली उतरलेला तो. हे बघा शेवल्यांसारखे दुसरे पण दिसतात वनस्पती. तर हे बघा तुम्हाला शेवलेच वाटतील का? हे शेवलेच आहेत तुम्हाला दिसतात का? हे बघा हे वाटतील तुम्हाला शेवले, पण शेवले नाही ते. आमच्याकडे तर याला लोथ बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगा. पावसाचं वातावरण आहे. आमच्याकडे पाऊसच नाही आहेत लवकर. सगळीकडे पाऊस पडतो, आमच्याच इकडे पाऊस नाही. बघा मित्रांनो, रानभाज्या खायच्या असल्यावर कसा जंगलात फिरावा लागतो. आणि पण विकत घेऊन खाण्यापेक्षा तुम्ही जंगलात या, फिरा. एक वेगळाच अनुभव असेल तुमचा. तर बघा कसं जंगलात फिरायला लागतो रानभाज्या काढायला. तर आता हा सध्या पहिला पाऊस आहे, त्यामुळे पहिला तर रानभाज्यामध्ये शेवले होतात. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या भाज्या होतात, त्या पण दाखवेल तुम्हाला मी. सध्या तर आता शेवलेच झालेत, त्याच्यामुळे आपण शेवल्यांचीच भाजी खाऊ आज. अजून कंटोली होतात, तेलपट किंवा चाईचा मोर. बघा मित्रांनो, पाऊस आलाय आता. हा बा, हा ना, पाऊस पडतोय ना. बरा झाला पाऊस पण आलाय, कारण आता फिरून आपल्याला गरम पण करत होता.
खाली चालते का इकडे चालते? खाली इकडं कुठं इकडं करतो गौऱ्या इकडे गेलाय वाटतं वरती. कुठं वरती गेलाय का? गौरव हम्म. तो क्या बोलल चल इकडून चल म्हणजे आवाज दे का खाली आहे बघ. गौऱ्या गौऱ्याला आवाज देऊ आपण. गौऱ्या कुठे गेलाय? वरती गेलाय का खाली गेलाय? गौऱ्या गौऱ्या काय आवाज देत नाही. काकडा गेला तू काका दिसला थोडा वर जाऊन आवाज देऊ त्याला. मला कुठं? आईला शेवलेलं दिसलंय. मस्त आहे ना मोठा. हे बा आता आपण वर आलो थोडा. मस्त पाऊस पण आलाय. पाऊस पडतोय. वर आला आता. गौऱ्याला आवाज दे. गौऱ्या ए गौऱ्या. गौऱ्या काय आवाज देत नाही आपल्याला. ए गौऱ्या गौऱ्या कुठं गेला? गौऱ्या कुठं गायब झालाय? वरता आलता ना इकडं. गौऱ्या बहुतेक इकडे खाली गेला असेल. त्या इकडे गेला असेल ना या साईडला. त्याच्यामुळे त्याला आवाज नाही जात आपला. गौऱ्या हे बघ इथं कोणीतरी कान घेतलं खणून घेतलं. वली बनवायला. तुम्ही कांद्यांच्या वली खाल्ल्यात का कधी? कमेंटमध्ये सांगा मला. हे बघा हे धामणे आहेत. मस्त लागतात. आता संपतील ते पण. पाऊस खूप लेट झाला नाही यावर्षी त्याच्यामुळे. नाही आवाज देतो. गेला कुठं? आईला आता दिवा भेटलाय. दिवा दाखवतो तुम्हाला कसा असतो. आमच्याकडे दिवा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही. इकडे पण जागा विकल्यात. कंपाऊंड झाल्यात. हा बघा हा असतो दिवा. तो आपला सुर्ण असतो सेम त्याच्यासारखा फुल असतो त्याचा पण. बघितलं ना आपल्या सुरणाचा फुल पण तसाच असतो. आपल्या सुरणाच्या फुलाची भाजी चांगली लागते. याची थोडी खास करते. इथं धामणा पण आहे. ते बघा आई इकडे निघली. आपण पण निघलो इकडे बाहेर. पण अजून आपल्याला गौरव भेटला नाही. काय मोबाईल आहे का माझ्यावर? रिचार्ज नाही वाटतं त्याच्यानं. त्या पाशी जातो का? येतो नसाला येत्या पाशी अशी जाऊ. पाऊस चिमचिम करत होता पण आपल्याला पूर्ण भिजवलाय त्याने. आता आपण तिकडे जाणार आहोत. त्या साईडला जाऊ आपण. गौऱ्या अजून आपल्याला भेटला नाही. आपण तिकडून फिरून येऊ. मग जाऊ तिकडे. चढला काय वरतो ना तिकडे चढला तो. त्याला वाटलं आज उतर रे मामा सोबत. काय भेटला दाखव. लिंबा हलदा दाखव. जंगलातला. बघ
माखन. हालिंदा भेटला आपल्याला म्हणजे आईला भेटला. आपण तर पुढे गेलेलो. हे असं असतं. हे जे कंदमुलं आहे ना ते खायचं. तसं कच्चं पण खाल्लं तरी चालतं किंवा आपण त्याला मीठ पाण्यात उकळून म्हणजे उकडून पण खाऊ शकतो. असं पण आपण खाऊ शकतो. छान लागतो. आता आम्ही घरी जायला निघलो तेव्हा आपल्याला गौरा दिसला तिकडं. तो तिकडे आहे. तो बघ गौरा दिसतो का? तिकडून आला तो बघ. आता आम्ही घरी जायला निघालेलोच तर दिसला तो. आता जाऊ. आता बघू तू कुठे गेलेला फिरायला विचारू त्याला. बघ गौऱ्या आला. कुठं गेलेला रे? हा तुला आवाज देऊन देऊन नको झाला. मग आता आठवण नाही राहतात. मला आता आवाज देतात तुम्ही आवाज पण द्याल. आज येता ना आता आवाज आठत तर मग येतात होता. भेटत का तिकडे? कुठं? इकडं कुठं काय नाही. इकडे शेवली नाही भेटली. तिकडं काकडा येतली ना मग आलो. आम्हाला वाटलं गौऱ्या हरवला. हा भाई एकच का? नाही येते म्हणजे एकटाच ती. हा. कसा घरी गेलेलंस मग म्हणजे घरच्या वापस आलास गवसाला? आता तुम्ही सांगशील मला. तो इकडे तिकडे यो घरच्या जाऊन वापस आला इकडं आम्हाला शोधाला. खाल्लेंदा बारा खाण्यात होतो आम्ही. हे बघ सांचे पारे खाल्लेंदा खाणार म्हणजे इकडे शेवली गवसली. उकडू काय शेवली भेटली. आम्हाला आवाज दिला. आम्ही नाही भेटलो. तो घरी गेला. घरी शेवली ठेवून वापस आला इकडं. त्याला विचारलं का आलं? तो बोलतो तुम्ही मला बोलाल म्हणून वापस आलो तुम्हाला घ्यायला. तुम्ही इन्स्टॉल गवसत काल आम्ही गवसात आता घरी. तुला तर मग गौरू कुठं पडला तिथं. तुला तिकडं वरतं ते टेपाला येऊन तुला जाम आवाज देत आम्ही. तो वरच्या साईडला गेलेला. तिकडे जायचं जाऊ मग. तिकडे गेलतास ना आम्ही तिथं होतो. बघ म्हणजे परत खाली फिरला असतो. आम्ही सांगत वरतच वरती गेलो. बतावा तर आपण तिकडे गेलो ना. मग तू आम्ही तिकडं तर तुला आवाज देतो. आवाज नाही आला. पाणी पडत होतं मग तेव्हा आम्ही इथं होतो. इथं होतो आम्ही. पाणी पडत होतं. तेव्हा आवाज देता मग बरं. तर मित्रांनो झाली आपली शेवली भेटली. काकडानं आलेलो काकडं भेटली. थोडेसे हालिंदे भेटलेत आपल्याला. संध्याकाळी पुन्हा येणार आहोत तेव्हा तुम्हाला वलीचे कांदा आणि जे हालिंदे आहेत ते दाखवेल. पण हा ब्लॉग आपण इथेच संपू. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला पण सपोर्ट करा. सबस्क्राईब करा चॅनलला. मी असेच तुमच्यासाठी डेली ब्लॉग आणील आता. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.